नमस्कार श्रोते हो. आज महाशिवरात्र. खरं तर शिवरात्र ही प्रत्येक महिन्यात येतेच, पण माघ वद्य त्रयोदशीला येणारी शिवरात्र विशेष महत्वाची. शिव हे तत्व आहे, मंगलमय कल्याण स्वरूप सदाशिव तत्व. स्वतः प्रकाशित राहून जो विश्वालाही प्रकाशित करतो तो म्हणजे शिव. महाशिवरात्रीच्या दिवशी निशीथ काळी शिवपूजा केली जाते. या दिवशी 12 ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो. रुद्रपठण, स्तोत्रपठण, जप यासारखे अनेक उपक्रम राबवले जातात. भगवान शंकराचे अनेक उपासक आहेत. त्यातील एक महान उपासक म्हणजे लंकाधिपती दशानन. रावण हा स्वतः संस्कृतमध्ये प्रकांड पंडित होता. ज्यावेळी रावणाने कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा शिवाने आपल्या अंगठ्याने पर्वत दाबला आणि रावण त्याखाली अडकला. अशा ह्या अडकलेल्या स्थितीत प्रचंड वेदना होत असतानाही रावणाची शिवस्तुती चालूच होती. त्याचवेळी रावणाने संस्कृतमधून एका स्तोत्राची रचना केली. ते स्तोत्र म्हणजे शिवतांडव स्तोत्र. मंडळी, महाशिवरात्र म्हणजे शिवाच्या तांडव नृत्याचा वर्धापन दिन. ऐकूया शिवतांडव स्तोत्र अर्थासहित. मी एक श्लोक म्हणणार आहे जो संस्कृतमध्ये आहे आणि त्याचा अर्थ मराठीतून सांगणार आहे. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलंब्य लंबितांबुजंग तुंगमालिका डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवः शिवम्. या श्लोकाचा अर्थ असा आहे की भगवान शिव ज्यांच्या गुंतागुंत झालेल्या जटांमधून पवित्र अशी गंगा नदी वाहते आहे, त्या पाण्याने त्यांचा कंठ प्राणप्रतिष्ठित झाला आहे. ज्यांच्या गळ्यातील सर्प हे फुलांच्या माळेसारखे सुशोभित दिसत आहेत, ज्यांच्या डमरूमधून डम 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 असा ध्वनी निनादत आहे, असं हे भगवान शिव त्यांचे तांडव नृत्य करत आहेत. ते आपल्या सर्वांना आशीर्वाद देवोत, आपले मंगल करोत, आपले कल्याण करोत. जटाकटाह संभ्रमं भ्रमन्निलिम्प निर्झरी विलोलवीचि वल्लरी विराजमान मूर्धनी तगद्दगद्दगज्ज्वलल्ललाटपट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम. या श्लोकाचा अर्थ असा आहे की भगवान शिव ज्यांच्या जटाबंद केसातून गंगा नदी वाहत आहे आणि ह्या पवित्र गंगा नदीच्या वाहणाऱ्या लाटांनी त्यांचं मस्तक सुशोभित झालंय. कपाळावर तेजस्वी अग्नी प्रज्वलित झालेला आहे आणि चंद्रकोर त्यांच्या मस्तकावरचं रत्न आहे. त्या शंकराबद्दल आम्हाला नेहमीच प्रेम वाटत आहे. धराधरेंद्र नंदिनी विलास बंधु बंधुरस्फुरद दिगंत संतती प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध धुर्धरापदी क्वचित दिगंबरे मनो विनोद मेतु वस्तुनी. या श्लोकाचा अर्थ असा आहे की पर्वतराज हिमालयाची कन्या पार्वती ज्यांची पत्नी आहे, ज्यांची सर्वव्यापी करुणामय दृष्टी सर्व संकट दूर करते, जे सर्वत्र व्यापून आहेत, ज्यांनी स्वर्गच वस्त्राप्रमाणे धारण केला आहे, त्या शिवामध्ये माझं मन आनंद शोधू दे. जटाभुजंग पिंगल स्फुरत फणा मणिप्रभा कदंब कुंकुमद्रव प्रलिप्त दिग्वधूमुखे मदांद सिंधूर स्फुरत्व गुत्तरीय मेदुरे मनो विनोदमद्भुतं बिभर्तु भूत भर्तरी. या श्लोकाचा अर्थ आहे की सरपटणाऱ्या नागाच्या तांबूस तपकिरी फण्यावरील रत्नाच्या तेजाने चमकणाऱ्या
भगवान शिवाला मी नमस्कार करते. चारही दिशा देवींच्या सुंदर चेहऱ्यावर विविध रंग पसरवत आहेत. जो मदमस्त हत्तीच्या कातडीपासून बनवलेल्या शालीने झाकला गेला आहे, अशा भगवान शंकरामध्ये मला अद्भुत सुख लाभो. सहस्रलोचन प्रभृत्य शेषलेख शेखर प्रसून धूली धोरणी विधूसरांघ्रिपीठभू भुजंग राजमालया निबद्ध जाट जूटक श्रियै चिराय जायतां चकोर बंधुशेखरः. या श्लोकाचा अर्थ आहे की भगवान शिवशंकर ज्यांनी चंद्रालाच मुकुट म्हणून धारण केलं आहे, ज्यांनी केस लाल नागाच्या माळेने बांधले आहेत, इंद्र, विष्णू आणि इतर देवांच्या मस्तकावरून पडलेल्या फुलांच्या धुलीकणांनी ज्यांची पावलं गडद रंगाची झाली आहेत, ज्याने डोक्यावर चकोराचा मित्र चंद्र मुकुट म्हणून धारण केलेला आहे, ते महादिदेव शिव आम्हाला समृद्धी देवोत. ललाट चत्वरज्वलद्धनञ्जय स्फुलिंग भानिपीत पंचसायकं नमन्निलिम्पनायकम् सुधामयूखलेखया विराजमान शेखरं महाकपालि संपदे शिरोजटालमस्तु नः. या श्लोकाचा अर्थ आहे भगवान शिव ज्याने कामदेवाला आपल्या कपाळावर जळत असलेल्या अग्नीच्या ठिणगीने भस्म केलंय, ज्याला देवांचा नेता इंद्र वंदन करतो, तो म्हणजे भगवान शिव. ज्याचे कपाळ चंद्रकोरीच्या तेजस्वी आणि त्यातून स्त्रवणाऱ्या अमृत किरणांनी मोहक झाले आहे, त्याचा आशीर्वाद सदैव आमच्यावर वर्षाव करू देत. आम्हाला सिद्धींची प्राप्ती होऊ दे. कराल भाल पट्टिका दगद् दगद् दगज्वलद् धनञ्जयाहुती कृत प्रचंड पंचसायके धराधरेन्द्र नंदिनी कुचाग्र चित्रपत्रक प्रकल्पनैक शिल्पिनी त्रिलोचने रतिर्मम. या श्लोकाचा अर्थ आहे ज्याचे कपाळ धगत धगत या ध्वनीने प्रज्वलित झाले आहे, त्या भगवान शिवाला नमस्कार असो. ज्याने प्रेमाच्या देवतेला अग्नीला अर्पण केले आणि जो पर्वतराजाची कन्या पार्वतीच्या स्तनांच्या टोकांवर सजावटीच्या रेषा काढण्यास सक्षम असा एकमेव कलाकार आहे, आपण त्याच्यामध्ये स्थित होऊया. नवीन मेघमण्डली निरुद्ध दुर्धर स्फुरत् कुहूनि शीथिनी तमः प्रबन्ध बन्ध कन्धरः निलिम्प निर्झरीधरस्तनोतु कृति सिन्धुरः कलानिधान बन्धुरः श्रियं जगद्धुरन्धरः. या श्लोकाचा अर्थ आहे पौर्णिमेच्या रात्री ज्याचा गळा काळ्या ढगांनी आच्छादित रात्रीसारखा गडद असतो, अशा भगवान शिवाला नमस्कार असो. जो आपल्या मस्तकावर चंद्र आणि स्वर्गीय नदी धारण करतो, जो या विश्वाचा भार धारण करतो, तो आम्हाला समृद्धी देवो. प्रफुल्ल नील पंकज प्रपंच कालिम प्रभावलंबि कंठ कंदली रुचि प्रबद्ध कंधरम् स्मरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं मखच्छिदं गजच्छिदान्धकच्छिदं तमन्तकच्छिदं भजे. या श्लोकाचा अर्थ आहे भगवान शिव ज्याच्या गळ्याला पूर्ण बहरलेल्या निळ्या कमळाच्या फुलांच्या तेजाने चमक येते, त्याला वंदन. जे ब्रह्मांडाच्या काळेपणासारखे दिसते, ज्याने मनमथाचा वध केला, त्रिपुर नष्ट केली, ज्याने सांसारिक जीवनातील बंधने आणि यज्ञ यांचा त्याग केला, ज्याने अंधकासुराचा वध केला, ज्याने
हत्ती राक्षस म्हणजे गजासूर आणि मृत्यू देवता यम यांचा नाश केला तो आम्हाला समृद्धी देवो. अखर्व सर्व मंगला कला कदंब मंजरी रसप्रवाह माधुरी विजृंभणा मधुव्रतम स्मरांतकं पुरांतकं भवांतकं मखांतकं गजांतकांधकांतकं तमंतकांतकं भजे. या श्लोकाचा अर्थ आहे, कदंबाच्या फुलांच्या मंगलमय आणि मधुर सुगंधामुळे मधमाशा ज्याच्या सभोवताली उडतात अशा भगवान शिवाला नमस्कार असो. ज्याने मन्मथ त्रिपुरा म्हणजे 3 शहरे नष्ट केली, ज्याने सांसारिक जीवनातील बंधनं आणि यज्ञ यांचा त्याग केला, ज्याने अंधकासुराचा वध केला, हत्ती राक्षस गजासूर आणि मृत्यू देवता यम यांना पराजित केलं, तो भगवान शिव आम्हाला समृद्धी देवो. जयत्वदभ्रवीभ्रमद्भ्रमद्भुजङ्गमश्वसत् विनिर्गमत्क्रमस्फुरत् करालभालहव्यवाट् धिमिद्धिमिद्धिमिध्वनन् मृदङ्गतुङ्गमङ्गलध्वनिक्रमप्रवर्तितः प्रचण्डताण्डवः शिवः. या श्लोकाचा अर्थ आहे, ज्याच्या कपाळावर अग्नी आहे, जो आकाशात विहार करणाऱ्या नागाच्या श्वासामुळे सतत वाढत आहे, अशा भगवान शिवाला नमस्कार असो. ज्याचे तांडव नृत्य धिमित धिमित या नादाशी सुसंगत आहे, अशा भगवान शिवाचा विजय असो. दृशद्विचित्रतल्पयोर्भुजङ्गमोत्तिकस्रजोर्गरिष्ठरत्नलोष्ठयो सुहृद्विपक्षपक्षयोः तृणारविन्दचक्षुषो प्रजामही महेन्द्रयो समप्रवृत्तिकः कदा सदाशिवं भजाम्यहम्. या श्लोकाचा अर्थ आहे, जगाच्या विविध रूपांकडे, साप आणि हार यांच्याकडे, सर्वात मौल्यवान रत्न तसेच धुळीच्या ढिगाऱ्याकडे, मित्र आणि शत्रूकडे, गवताच्या पात्याकडे किंवा कमळाच्या दिशेने, सामान्य लोक किंवा सम्राटांच्या दिशेने भगवान शिवाची एकच एक समान दृष्टी आहे. अशा भगवान सदाशिवाची पूजा करण्यात मी कधी सक्षम होईन? कदा निलिम्प निर्झरी निकुंज कोटरे वसन् विमुक्त दुर्मतिः सदा शिरस्थमञ्जलिं वहन् विमुक्त लोललोचनो ललाम भाललग्नकः शिवेति मंत्रमुच्चरन् कदा सुखी भवाम्यहम्. या श्लोकाचा अर्थ आहे, मी कधी आनंदी होईन? स्वर्गीय गंगा नदी जवळच्या गुहेत राहून, डोक्यावर हात जोडून, तेजस्वी कपाळाने आणि तेजस्वी नेत्रांनी भगवंताची भक्ती करून, की शिवाच्या मंत्राने माझे अशुद्ध विचार धुवून टाकून मी कधी आनंदी होईन? इमं हि नित्यमेव मुक्तमुत्तमोत्तमं स्तवं पठन् स्मरन् ब्रुवन् नरो विशुद्धिमेति सन्ततम् हरे गुरो सुभक्तिमाशु याति नान्यथा गतिं विमोहनं हि देहिनां शुशंकरस्य चिन्तनम्. या श्लोकाचा अर्थ असा आहे, जो कोणी या स्तोत्राचं पठण करतो, स्मरण करतो आणि पाठ करतो, तो सदैव शुद्ध होतो. महान गुरु शिवाच्या गाढ भक्तीमध्ये मग्न होतो, की ज्यामुळे मोक्ष प्राप्ती होते. दुसरा कोणताही मार्ग किंवा आश्रय नाहीच. भगवान शिवाच्या केवळ विचारानेच भ्रम आणि अलिप्तता दूर होते. पूजावसान समये दशवक्त्र गीतम् यशंभुपूजन परं पठति प्रदोषे तस्य स्थिरां रथगजेन्द्र तुरंगयुक्तां लक्ष्मीं सदैव सुमुखीं प्रददाति शंभुः. इति श्रीरावणकृतं शिवताण्डवस्तोत्र सम्पूर्णम्.
रावणाने रचलेलं हे स्तोत्र जो पहाटे पठण करतो त्याला भगवान शंकराची प्रार्थना संपल्यावर रथ, हत्ती, घोडे यांची संपत्ती मिळते. अशा लोकांना भगवान शंभू नेहमीच समृद्धी देतात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.